या कोकणचा हरबाब बारी. लाटा जरा मोठ्या आल्यात आणि ह्यांचा कसा स्पेस जरा कमी आहे. लाट लगेच नावमध्ये शिरू शकते. नावमध्ये शिरलं की तुम्ही बुटबुट बुटबुट बुटबुट. कोवळ्या उन्हात कायाकिंग करणं लय भारी. हे पॅकेज ना खूप स्वस्त आणि मस्त आहे. एक बॅचलर लाईफ जर असेल ना तर कोणती विकेंडला वगैरे शर्ट वगैरे आणले असतील घालायला, त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला जॅकेट हे कंपल्सरी घालायच लागणार. टायटॅनिकला आमची नाव धडकलेली आहे दादांच्या. एक नंबर मजा येते. जरा नाव मोठे आहे, तिघं चौघजण बसू शकते त्याच्यामध्ये आणि दोघं ड्रायव्हर असणार आहे त्याच्यामध्ये. आणि ही मोठी नाव तुम्ही मधीपर्यंत कुठं पण घेऊन जाऊ शकताय. मस्त निवांत आहे असं. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. तर आत्ता मी आहे तापोळ्यामध्ये आणि जलविश्व या होमस्टेवरती राहिलो होतो रात्री. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. त्याबद्दलची सगळी काही माहिती मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिलेलीच आहे. आणि आत्ता मी ज्या ठिकाणी आहे हे आहे कोयना नदीचं बॅकवॉटर. याच्यामध्येच आज आपण बोट राईड करणार आहोत. म्हणजे बोट राईड म्हणजे हे पॅडल बोट राईड असणार आहे आपली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायाकिंग करणार आहोत आपण. हे सगळं इन्क्लूड पॅकेजमध्येच आहे त्यांच्या. सो ह्याच्याबद्दलची सगळी काही माहिती मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिलेलीच आहे. अजून एकदाही केलेलं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी. एकदाच केलेल्या आहेत. मालवणला गेलो त्यावेळेस बोट राईड केलेली आहे, त्यामध्ये बसलो होतो. पण हे कायाकिंग तर कधी केलेलंच नाही. आणि बोट राईड जी आहे ती पॅडलची आहे. सो आपल्यालाच करायच्या त्या सगळ्या गोष्टी. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. सो चला. तर आता लाईफ जॅकेट हॅपी दादानी घातले. लाईफ जॅकेट इथं कुठेही जावं तुम्ही, लाईफ जॅकेट तुम्हाला कंपल्सरी घालावंच लागेल. कोणती विकेंडला वगैरे शर्ट वगैरे आणले असतील घालायला, त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला जॅकेट हे कंपल्सरी घालायच लागणार. मग इथंच असं नाही, तुम्ही कुठं पण जावा, कारण सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी फर्स्ट. चला, किती पोहायला येत असले तरी घातलंच पाहिजे. दादा कसे आहेत दादा? बरं वाटतंय? मजा, लय मजा आल्या. दादांनी माझ्या बोटला बोट धडकवली. भरपाई करून द्यावं लागेल माझी दादा. टायटॅनिकला आमची नाव धडकलेली आहे दादांच्या. एक नंबर मजा येते गाईस. चांगलं आतमध्ये आलो दादा आपण. होय, लयच जरा वाटतोय का? हँडसम मुंडा. ओ माय गॉड. खरंच यायला पाहिजे एकदा इकडे. यायला पाहिजे. आता आलोय की. मस्त चांगलं 15-20 मिनिटं फिरू दिलंय हा आपल्याला मग त्यांनी. काय नाही, ती फिरायचं तेवढं फिरा म्हणलीत, फक्त जास्त लांब जाऊ नका म्हणलीत. वारं सुटलंय जरा. वारं सुटलं बरोबर. वारं सुटल्यामुळं लाटा जरा मोठ्या आल्यात आणि ह्यांचा कसा स्पेस जरा कमी आहे. लाट लगेच नावमध्ये शिरू शकते. नावमध्ये शिरलं की तुम्ही बुटबुट 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 खाली तळ गाठणार. पहिलं 1 मिनिट भीती वाटली मला तर. हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे जरा ते लाटा नाव हलते त्यामुळे जरा हे वाटते. भीती म्हणजे कसं सामान पडला मग काय. अट्टल पोहणारी माणसं आहेत, हिरीतनं निर्म्याची पिशवी काढून आणतात. यस गाईज. तर आता आपल्याला कोणती चालवायची? आता ती पॅडलची चालवूया. अंधार पडायच्या आतमध्ये. अंधार पडायच्या आधी तिकडे जाऊया मजा आणि येते. ती चालवूया जरा बोट. फ्यू कसा आहे? फ्यू बघा ना तुम्ही. आम्हाला काय व्ह्यू बघता? मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे. कायाकिंगवरनं आम्ही आलोय पेडलवाल्या बोटमध्ये. इथं मी सांगतो तुम्हाला कसं आहे. याला फक्त डिफरन्स एवढाच आहे, जरा नाव मोठे आहे, तिघं चौघजण बसू शकते त्याच्यामध्ये आणि दोघं ड्रायव्हर असणार आहे त्याच्यामध्ये. आणि ही मोठी नाव तुम्ही मधीपर्यंत कुठं पण घेऊन जाऊ शकताय. आता दाखवतो मजा काय आहे. इथं माझ्या पायात एक पॅडल आहे आणि इथं हॅपी दादांच्या पायात एक पॅडल आहे. ठीक आहे. हे म्हणजे पुढचा टायर आणि मागचा टायर असं काम झालंय. लिव्हर म्हणजे आमचं पाय, नुसतं मारायचं मग तुमची नाव पुढे जाणार. आणि इथं हे मागं गिअर आहे आणि म्हणजे मागं पातं असणार आहे, पातं त्याला. ठीक आहे. ते जर असं डावीकडं उजवीकडं केलं की नाव तुमची लेफ्ट राईट टर्न मारते. कोकणचा हरबाब बारी.
आम्ही कायाकिंग केला. तर कायाकिंगमध्ये आम्हाला जास्त मजा आली. म्हणजे लाटा बिटा जरा येत होत्या आणि पाण्याच्या एकदम तुम्ही क्लोज राहताय, त्यामुळं पाणी लाटा त्याचं भीतीदायक वाटते जरा जरा. आणि महत्वाचं हे सांभाळणं होतं हां, दादा. भीती म्हणजे पाण्यात पडायची नाही. तुमच्याकडे काय एक्सपेन्सिव्ह सामान आहे ते पाण्यात गेले की मग काही खरं नाही. ठीक आहे. पण त्याचा जो थ्रिल आहे तो कायाकिंगचा मस्त होता. आता दुसरी गोष्ट, दुसरा एक्सपिरियन्स पेडलचा. पेडलचा कसा आहे, तुम्हाला लई त्याच्यामध्ये काही भीती वाटत नाही, काय नाही. सामान वगैरे एकदम सुरक्षित राहते आणि त्याला वरती हे पण आहे, तिने जाळी मारून दिल्या. त्यामुळं उन्हात जर दुपारी वगैरे गेला तुम्ही पॅडल करत तर गार राहणार तुम्ही. शांत निवांत तिथं मध्ये जाऊन तुम्ही निवांत राहू शकताय आणि भरपूर सामान कॅरी करू शकताय तुम्ही त्या नावामध्ये. आणि फक्त एवढंच, जर लांब गेला तर पुढं जे 2 पर्सन बसणार आहेत ड्रायव्हर सीटला, लई पाय दुखणार आहेत त्यांचं. जेवढं तुम्ही रायडिंग 200 किलोमीटर रायडिंग करून आलाय तेवढं पाय दुखणार नाहीत, पाठ दुखणार नाहीत. खरं एवढ्या अर्धा तास जरी मारला आता आम्ही पॅडल बोटिंग किती वेळ केली? अर्धा तास थांबलोत आपण तिथं आतमध्ये. आम्ही अर्धा तास थांबलोय आणि लई पॅडल मारला आम्ही. आमचा आता पाय दुखायला. येताना जास्त मारला आपण, घाई जास्त केली आम्ही. जाताना काही नाही, वाऱ्याच्या ह्याने पटकन पोहोचलो आम्ही. वाऱ्याचा ओघाचा पण संबंध आहे इथं. जर अपोजिट डिरेक्शननं वारं येत असलं तर काय नाव जागची हालत नाही. त्यामुळं पाय आमचा आता जरा कोणतर असं मसाज करून घ्यायला पाहिजे पायाचा, एवढं पाय दुखाल्यात. ये रे पप्पू. पप्पू म्हणजे आमचा मित्र आहे, त्याला ये म्हणतात दादा. मग टोटल ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलासा तर कायाकिंगच करा तुम्ही, बेस्ट एक्सपिरियन्स आहे. एक तर तुम्ही सनसेटच्या टायमिंगला करा, मस्त वाटते. आणि दुसरं म्हणजे पहाटे पहाटे उठून तुम्ही लवकर सूर्योदयाच्या टायमिंगला जर आला तर त्या कोवळ्या उन्हात कायाकिंग करणं लय भारी. कारण सकाळचं काम माहिती आहे, सकाळचं वारं अजिबात नसते, त्यामुळं पाणी संत गतीनं वाहते. त्यामुळं एक जरी तुम्ही वलय मारलं तर तुमची नाव पुढं जाईल. हे आता कसं वारं वगैरे असते की नाही, त्यामुळं लई तुम्हाला वलय मारायला लागतात. ठीक आहे. त्याच्यामुळं कायाकिंगच बेस्ट ऑप्शन आहे. हे पॅडलचं काय पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी केल्या. पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं आम्हाला, म्हणून ह्या सगळ्या काही गोष्टी करता आल्या आम्हाला. पण ठीक आहे, मस्त मजा आली. बरं खरंच येण्यासारखं आहे एकदा, कारण हे पॅकेज ना खूप स्वस्त आणि मस्त आहे. इथं धरून तर गाईज, हे पॅकेज ना खूप स्वस्त आणि मस्त आहे. एक बॅचलर लाईफ जर असेल ना तर खरंच एकदा एक दोघं तिघं आपले काय ग्रुप असतील ना, येऊन जावा. खरंच मजा येते भाईसाहेब. नेक्स्ट टाइम मी परत येणार आहे एकदा. परत यायचं आहे आपल्याला. बरं ठीक आहे, दादासोबतच येऊ. काय एक नंबर. कारण इथे राहायची वगैरे एकदम मस्त सोय, मस्त मजा आली गाईज. आता जाऊया दादा, द्या तुम्ही आता ह्या ब्लॉगला मस्त मध्ये एंड. ओके, आता हा ब्लॉग आपण एंड करणार आहे. कायाकिंग करतानाच आम्ही सगळं साहित्य इथे ठेवलेलो, ते आता घ्यायला आलो आहे आम्ही. चप्पल काय घालणार आहे की नाही तुम्ही दादा? तर चप्पल वगैरे आम्ही इथंच काढलो, कारण कसं होतं बोटमध्ये पाणी वगैरे असते, चप्पल ओली होऊन जातात सगळं. त्यामुळं आम्ही एक्सपेन्सिव्ह गोष्टी जी होत्या त्या सगळ्या बॅग वगैरे ह्यांचे जे ओनर आहेत त्यांच्याकडं, त्यांच्या देखरेखीखाली तिथंच ठेवलेल्या. मग आता बोटिंगचंच सगळं आम्ही सपवले ॲक्टिव्हिटी. आता आम्ही जातो, मस्तपैकी फ्रेश होतो आणि अर्ली मॉर्निंग. हां, फ्रेश होऊन आम्हाला पहिला त्यांना ऑर्डर सांगायला लागेल की जेवणाला काय पाहिजे, व्हेज पाहिजे, नॉनव्हेज पाहिजे, काय पाहिजे. ते आता जाऊन सांगतो आम्ही आणि मस्तपैकी जेवण करतो आणि झोप घेतो. आणि नेक्स्ट मॉर्निंगला आपण पूर्ण ओव्हरव्ह्यू देऊया ह्या होमस्टेचा. आत्ताच देऊन टाकू, चालेल. आम्ही अर्ली मॉर्निंग आपण निघणार आहेत. हां, अर्ली मॉर्निंग आपण निघूया. मग आता आम्ही थोडा वेळ थोडा रेस्ट करतो, एक 5-10 मिनटाचा. आणि ओव्हरऑल प्रॉपर्टी जी आहे तुम्हाला सगळे आम्ही प्रॉपर्टी दाखवतो, कशी आहे प्रॉपर्टी, काय आहे आणि सगळ्या म्हणजे ॲक्टिव्हिटी त्यांनी काय काय ठेवल्या, कपल फ्रेंडली आहे का, प्रायव्हसी किती आहे, आतल्या रूम्स कशा आहेत, हायजेनिक आहे की नाही, सगळ्या गोष्टी कवर करतो. तर चला आता आजची जी ॲक्टिव्हिटी आहे, बोटिंग ॲक्टिव्हिटी इथंच संपूया आणि आपण आपल्या रूमकडे जाऊया. चला. कायाकिंग करून आलो आहे आणि बोटिंग पण करून आलो आहे सगळी. त्याच्यानंतर इव्हिनिंग स्नॅक म्हणून त्यांनी आम्हाला मस्तपैकी भजी दिली, मिरची आहे, गरम गरम भजी आहे आणि ह्याच्याबरोबर आता चाय आला आहे. तर हे पण आम्हाला म्हणजे आश्चर्यच होतं की आम्ही जस्ट म्हणजे काय खायचं काय नाही ते सांगायला आलो डिनरसाठी. तर त्यांनी स्नॅकला आम्हाला हे मस्त
भाजी वगैरे आणून दिल्यात. आता आम्ही याच्यावर ताव मारतो आणि नंतर जेवताना सांगतो डिनरमध्ये त्यांनी काय दिले आपल्याला. कांदा भजी, कांदा भजी. ऑलरेडी हे पण इन्क्लुडिंग पॅकेजमध्येच गाईस. एक्स्ट्रा काय नाही. तुम्ही म्हणत असताना हे लेस तारीफ करते ते इन्क्लुडिंग पॅकेज म्हणजे आहे ते. झालंय कसं, मगाशी जरा पाऊस पडून गेलाय, वातावरण आता गार आहे, त्यात एक गरम गरम भजी खाय मजा येईल. मस्त. मिरची पाहिजे काय? नाही दादा. चहा मारूया आता. हा Yes. ओनरचे डिटेल, परत इथल्या प्राइसेस काय आहेत, जेवण, ब्रेकफास्ट आणि ह्या सगळ्या इन डिटेल मी तुम्हाला सगळं उद्या सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगेन. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तर उद्या सकाळी ठेवून राहा आणि आत्तापुरतं गुड नाईट.